महानगरपालिकाच्या निवडणूक आता लागलीच आहे. महापौर कोणाच असणार आहे? भाजपचा. कशा? भाजप महायुतीचा. महायुतीचे की भाजपचे? महायुतीचा. जे ब्रिजचे कामं चालू आहेत, कोस्टल रोड झालेले आहेत, अटल सेतू झालेले आहेत. भ्रष्टाचार झाला तरी कामं झाले असते का? शिर्डीला आम्हाला 10-12 तास लागायचे, आज 3.5-4 तासात शिर्डीला पोचतोय आपण. मग हा विकासच झालेला ना, हा भ्रष्टाचार झाला आहे. आणि विरोधकांना विरोध केलाच पाहिजे, त्यांची कामे त्यांनी करू द्या. नमस्कार, मी आनंद पांडे. तुम्ही बघत आहात रिअल खबर आणि पॉडकास्ट. माझ्याबरोबर भाजपा नेता विष्णू घुमरे जी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करू की महानगरपालिका चुनाव. नमस्कार सर, आधी तुम्ही माझ्या स्टुडिओमध्ये आला, खूप खूप धन्यवाद. आणि महानगरपालिकाचे चुनाव जवळ आहे, त्याच्यासाठी सगळे पक्ष कामाला लागले आहे. आजपासून घोषणा निवडणूक आयोगाने केलेला आहे. आणि सर काय सांगाल आपण? आणि तुमच्याकडे 2 वार्ड आहेत तुमच्या भागात, सध्या त्याच्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम आपल्याला मी धन्यवाद बोलतो आणि आपल्या स्टुडिओला पण खूप छान पद्धतीने आम्ही केलेलं आहे, त्यासाठी आपल्याला या स्टुडिओच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देतो. तुम्ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये 35 वर्ष काम केलेलं आहे. सध्या तरी तुमचा मोठा अनुभव आहे आणि अनुभवाप्रमाणे जर बघितला तर तुमच्याकडे 2 वार्ड येत आहे. लोकांची सध्या समस्या काय आहे? तुम्ही पण इच्छुक उमेदवार आहात आणि काय सांगाल? ह्या 2 वार्डाच्या बद्दल बोलायचं तर 154 वार्ड जो आहे तो जास्त करून स्लम एरिया तिथे जास्त आहे आणि 154 वार्डमध्ये माझं लहानपण गेलेलं आहे. ह्या वार्डमध्ये मी युवा मोर्चापाशी कामकाजाची सुरुवात केलेली आहे आणि समस्या भरपूर आहेत. स्लमचं आहे, रिडेव्हलपमेंट आहे, प्रदूषण आहे, गटाराचं आहे, पदाचे आहेत. आणि त्याचप्रमाणे 152 वार्डमध्ये स्लम एरिया कमी आहे, हाऊसिंग सोसायटी जास्त आहेत, न्यू डेव्हलप चाललेलं आहे. न्यू डेव्हलपमध्ये तिथे प्रदूषण भरपूर आहे आणि डेव्हलपमुळे ते नागरिक रहिवासी वाढलेले आहेत आणि रहिवासी वाढल्यामुळे ते ट्रॉफिकचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. परत आपल्या आया बहिणी व्यवस्थित चालल्या पाहिजेत, कुठेही त्यांचे CC कॅमेरे व्हायला पाहिजे, पोलिसाची वर्दळ वाढली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. ट्रॅफिकची मोठी समस्या तुमच्या भागात आहे आणि लोक त्रास आहे. लोकांचा त्रास कसा दूर होणार आहे, काय सांगाल आपण? बघा, आमच्यासारखा नगरसेवक निवडून दिला तर सर्वप्रथम आम्ही पहिलं अंतर्गत रस्त्याची खराब व्यवस्था ती बरोबर करणार. दुसरं, पावसाळ्यात खड्डे पाणी भरतात त्याचं आम्ही नियोजन करणार. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा ट्रॉफिकवरती आम्ही जोर देऊन ट्रॉफिक कशी कमी होईल त्याच्यावर आम्ही जोर देऊ. आता पाणी व ड्रेनेज, अनियमित पाणी पुरवठा, सांडपाण्याचे लाईन चोकअप, पावसात पाणी घरात शिरणे, कचरा व स्वच्छता उचलण्याची व्यवस्था, त्याप्रमाणे कचऱ्याची ढीग, दुर्गंधी आणि डास, आजाराचा धोका, या सगळ्या गोष्टी या प्रभागामध्ये होतात. त्याच्यावर आम्ही जोर देणार आहोत. दरवर्षी पावसाळ्यात डोंगर कोसळतात, लोकांच्या जीव धोक्यात असतात आणि आतापर्यंत त्याची उपाययोजना झाली आहे. नगरसेवक म्हणून गटर, मीटर, लाईट, वॉटर म्हणजे नगरसेवक. आणि मोठी समस्या लोकांना आहे. लोकांना विष्णू घुमरेला का मतदान? बघा, मी आजपर्यंत 35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा सक्रिय पदावर राहिलेलो आहे. आज ही महाराष्ट्र राज्य सहकार संघ आघाडीचा सहसंयोजक आहे माननीय दरेकर साहेबांच्या आशीर्वादामुळे. आणि माझ्यासारख्या व्यक्तीला अगर तिकीट दिलं तर माझा अनुभव, मी गेली 1990 पासून महापालिकेमध्ये लेबर कामगार म्हणून कामाला लागलो. मुकादम म्हणून तिकडे प्रमोशन मिळालं आणि मी आता कनिष्ठ प्रवेश म्हणून ह्या वॉर्डमध्ये अधिकारी पदावर आहे. मग माझा महापालिकेचा पूर्ण अनुभव माझ्याकडे आहे. तो जो अधिकारी पदाचा माझा उपयोग महापालिकेमध्ये या नागरिकांना पडेल. आणि एखाद्या समजा नवीन नगरसेवक निवडून आला तर त्याला शिकण्यासाठी मला वाटतं 1 वर्ष लागतं. तर महापालिकेचा ॲक्ट काय बोलतो, फंड कुठून आणला पाहिजे, नागरिकांच्या काय समस्या आहेत, कचऱ्याच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत, सांडपाण्याच्या बाबतीत, हा माझ्याकडे अंतर्गत 35 वर्षाचा अनुभव आहे आणि तो अनुभव नागरिकाला उपयोग येणार आहे. आणि पहिल्याच झटक्यात आम्ही हाऊसमध्ये आवाज उचलणार आहोत. डोंगरावर लोक बसले, डोंगर पडतात पावसामध्ये आणि लोकांच्या जीव धोक्यात असतात. तर आतापर्यंत काही उपाययोजना झालेली नाही आहे. नागरिक त्रास आहे. नक्कीच आमच्यासारखे व्यक्ती तिथे आले तर आम्ही पहिले जे डोंगर भाग आहे आमच्या विभागामध्ये, या विभागाच्या बाहेर पण त्याच्यावर महापालिकेमध्ये हाऊसमध्ये आवाज उचलून त्याच्यावरती कसं काय आपल्या सुरक्षित करण्यात येईल ते बघूया. विष्णू घुमरे लोकांसाठी आतापर्यंत काय काय केलेलं आहे?
हे पण लोकांना कळणं आवश्यक आहे. बघा, मी युवा मोर्चाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्य केलेले आहेत आणि जेवढं मला करता येईल तेवढं मी केलेलं आहे. आज माझ्या बँकेच्या माध्यमातून अनेक लोकांची मदत केलेली आहे, पतसंस्थेच्या माध्यमातून मदत केलेली आहे नागरिकांना आणि तिथं स्थानिक लोकांना केलेली आहे. मग तिथे आरोग्य शिबिर असो, रक्तदान शिबिर असो, या कोणाच्या घरात लग्न कार्याला आर्थिक मदत असो, हे सुद्धा मी केलेलं आहे. आणखीन मला जर सत्य आल्यानंतर आणखीन जोमात करूया. पण तुम्ही नगरसेवक झाला तर बदल काय होणार आहे? बदल भरपूर होणार. माझा महापालिकेचा अनुभव सर्वात म्हणून 35 वर्ष महापालिका अधिकारी पदावर राहिल्याबरोबर तो अनुभव उपयोगी येणार आहे. मग स्वच्छता असो, मग तो प्रदूषण असो, मग तिथे घाणीचं साम्राज्य आहे ते हटवण्यामध्ये आमचं योगदान होणार आहे. डम्पिंगवरती आमची चर्चा होणार आहे. तुमच्या 2 वार्ड कुठला कुठला आहे जिथे तुम्ही इच्छुक आहात? बघा, 154 वार्डमध्ये माझं लहानपण गेलेलं आहे. माझा इथं परिचय, मला सगळं परिचय येतं. त्याचप्रमाणे 152 वार्ड हा SC ओपन झालेला आहे. तिथे मी आता सध्या राहत आहे गेली 18 वर्षापासून. आणि मी तर तुम्हाला सांगेल की माझ्या महापालिकेच्या बँकेचे एकूण सभासद आज रोजी 72,000 महापालिका कर्मचारी आहेत आणि 20 वर्षापासून महापालिका कर्मचारी महापालिकेच्या बँकेवरती माझा पॅनल निवडून देते आणि चंबूर विधानसभेमध्ये एकूण महापालिकेचे कर्मचारी 7,500 लोक राहत आहेत आणि ह्या 154 आणि 52 वार्डमध्ये माझे महापालिका कर्मचारी 4,500 लोक आहेत. ज्याचा महापालिका कर्मचारी आणि मला तिकीट मिळालं तर नक्कीच तो उपयोग महापालिकेच्या नगरसेवकाच्या इलेक्शनला होईल. भारतीय जनता पार्टी आणखीन तुमच्या पक्षाचे नगरसेवक आहे, त्यांना तिकीट देऊ नये आणि तुम्हाला तिकीट द्यावा असा का? असं मी कधीच बोलणार नाही. माझा पक्ष महत्वाचा आहे आणि पक्ष ज्यांना तिकीट देईल त्यासाठी आम्ही सक्षमपणे काम करू. अपेक्षा सगळ्यांचीच आहे आणि माझी पण अपेक्षा आहे मला पक्षाने तिकीट द्यावं. पक्षाने मला तिकीट दिलं नाही आणि अन्य कुणाला दिलं तर मी त्याच्यासाठी तन मन धनाने त्या पक्षाचा आदेश म्हणून काम करेन. पण तुमची इच्छा आहे, तुमचा अनुभव आहे, तुम्हाला तिकीट जर मिळाला तर लोकांसाठी काय महत्वाचं असणार आहे आणि विष्णू घुमरे लोकांसाठी काय महत्वाचं काम करणार आहे त्या भागात? सर्वप्रथम सलम एरियामध्ये शौचालयाची व्यवस्था, नाल्याची व्यवस्था, रोडची व्यवस्था आणि जास्त काही काम करत, कोणाचं रॅशन कार्डचं काम आहे, कोणाचं आधार कार्डचं काम आहे. झोपडपट्टी भाग तुमच्याकडे भरपूर आहे, डेव्हलपमेंट झालेला नाही आहे, लोकांना त्रास होतोय, परिवार वाढलेले आहेत. जे स्थानिक मुद्दे आहेत त्याच्यावर कसा तोडगा काढणार आहे? त्याच्यावरती SRA पद्धत कशी आणता येईल माझ्या नेत्यांना विचार करून आणि आज आम्ही मुंबई जिल्हा बँकेवर डायरेक्टर आहोत. माझे नेते अध्यक्ष आहेत दरेकर साहेब, त्यांच्या माध्यमातून तिथे लोकांना एकत्र करून जे झोपडी भाग आहे तिथे स्वतः डेव्हलप करून लोकांनी त्या नागरिकांनी डेव्हलप करून त्यांना चांगलं घर कसं मिळावं याच्यावर आम्ही लक्ष देऊ करू. मग महानगरपालिकाच्या निवडणूक तर आता लागलीच आहे, महापौर कोणाचा असणार आहे? भाजपचा. कशा? भाजपचा? महायुतीचा. महायुतीचे का भाजपचे? महायुतीचा. महायुतीचा. तुम्ही आधी सांगितलं भाजपच्या. ठीक आहे ना, मी भाजपचा आहे म्हणून पहिलं भाजप निघणारच ना. काही 2 दिवसापूर्वीच माझ्याकडे ब्रॉडकास्ट झाला होता आणि तेव्हा भालचंद्र सिरसाट बसले होते आणि त्यांनी सांगितलं की ज्यांच्या सीट जास्त आहे त्यांच्या महापौर. 100%. तर मग तुमच्या की महायुतीच्या? बघा, आता महायुतीचा जो जास्त नगरसेवक येतील त्यांचाच महापौर राहणार आहे आणि आमचे नेते ठरवणारच आहेत. पण जर बघितलं तर मोठी महानगरपालिका आहे भारताची आणि त्याच्यासाठी सगळे पक्ष जोर लावणार आहे आणि ती आपण जे महायुती आहे, महायुतीच्या आधी जर बघितला तर वेगवेगळ्या भाषा होती, मुख्यमंत्र्यांची वेगवेगळ्या भाषा होती आणि एकनाथ शिंदे साहेबांची वेगवेगळ्या भाषा होती. सध्या आता एकत्र आलेल्या आहेत. काही दिवसापूर्वी चर्चा झालेली आहे नागपूरमध्ये. त्याच्यावरती मी खूप छोटा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. माझे नेते आहेत, नेत्यांचे आमचे जे आदेश येतील त्यामध्ये आम्ही काम करूया. पण जर बघितला तर उद्धव ठाकरे सांगताय की भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात हे सरकारमध्ये आहे आणि भ्रष्टाचारमुळे जे त्यांच्या ते जर आमची सरकार आली तर त्याचा मोठा खुलासा होणार आहे. बघा, भ्रष्टाचार असता तर एवढी डेव्हलपमेंट कामं झाली असती का? आज पहा ना, 2014 नंतर मुंबईचाच मी बोलतो,
मुंबईमध्ये किती विकास झालेला आहे. जे ब्रिजचे कामं चालू आहेत, कोस्टल रोड झालेले आहेत, अटल सेतू झालेले आहेत. भ्रष्टाचार झाला असता ही कामं झाली असते का? दोन भाऊ एकत्र आले तर काय फरक पडणार आम्हाला आहे? काही फरक पडत नाही. हिंदी मराठी वाद, काही नाही, गुजराती वाद, हे सगळे वाद जे आहेत त्याच्या महानगरपालिकावर काय फरक? काही फरक पडणार नाही आम्हाला. महायुतीचाच महापौर होणार आणि महायुतीची सत्ता येणार हम्म, ही आधारकीत आहे. हम्म. आणि सर्व नागरिक मुंबईचे असो, महाराष्ट्राचे असो, भारताचे असो, हे मुंबईमध्ये तर आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या मागेच आहेत आणि ते महायुतीच्या मागे राहणारच. सरकार कुठला मुद्दा घेऊन लोकांच्या मध्ये जाणार आहे आणि कशा मतदान त्यांना होईल? बघा, विकासाचा मुद्दा, सर्वप्रथम विकासाचा मुद्दा आहे. काय नाही सांगते विकास नाही झाला. काँग्रेस काही बोलेल हो, काँग्रेस काही बोलेल. विकास आम्ही शोधतोय, विकास कुठे दिसत नाही. बघा ना, मग तुम्ही अटल सेतूचा विकास नाही झाला का? ते बोलतात आमच्या शासनाचे. हा? झाला कधी? झाला कधी? तुला पृथ्वीराज चव्हाण होते तेव्हा मग त्यावेळेस का नाही झाला? त्यावेळेस भ्रष्टाचार झाला असं म्हणून झाला नाही ना. ते बोलतात आमचे सगळे जे विकास आहे, विकास आम्ही शोधतो, विकास कुठे सापडत नाही. नाही, विकास तो झालेला आहे. आज बघा ना तुम्ही, समृद्धी झालेली आहे. आम्ही एक 8 तासामध्ये नागपूरला पोहोचतो. शिर्डीला आम्हाला 10-12 तास लागायचे, आज 3.5-4 तासात शिर्डीला पोहोचतोय आपण. मग हा विकासच झालेला आहे ना, का भ्रष्टाचार झालाय? आणि विरोधकांना विरोध केलाच पाहिजे, त्यांचे कामे त्यांनी करू द्या. पण नागरिकांना माहिती आहे ना, आज पहा, जे टोल वर्षानुवर्ष चालू होते, वाशीचा टोल आहे, येरोलीचा आहे, मुंबईचे 5 टोल, त्यांचे टोल चालू होते ना. म्हणजे आमचे महाआघाडी आल्यानंतर, आमचे भाजप सरकार आल्यानंतर टोल माफ झाले आणि छोट्या गाड्यांना टोल माफच आहे. तर महानगरपालिकामध्ये ह्यावेळी भारतीय जनता पार्टीचे महापौर बसणार, महायुतीचा, महायुतीचे बसणार. महायुतीचा. आधी तरी सांगितलं की भाजपाच्या चुकून. ठीक आहे, काय आहे? खुलासा करा तरी. बोलो ना. महायुतीचा, महायुतीच्या. महायुतीचाच महापौर बसणार. तर नमस्कार, हे होते विष्णू घुमरेजी, भारतीय जनता पार्टीचे 35 वर्षाचा अनुभव घेऊन. आणि महानगरपालिकाचा चुनाव जे जवळ आलेला आहे, तोंडावर आहे. आजपासून आचारसंहिताची पण घोषणा झालेली आहे. काही दिवसामध्ये निवडणुका लागली तर आहेत, पण निर्णय होणार आहे नगरसेवक कोण असणार आहे. आणि आम्ही सतत त्यांच्याकडून चर्चा करू आणि जाणून घेण्याचे प्रयत्न करू की नेमका नगरसेवक कोण आहे, महानगरपालिकामध्ये कोणाच्या महापौर बसणार आहे आणि महायुतीच्या की महाविकास आघाडीच्या, हे सगळे आम्ही जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू. नमस्कार. नमस्कार.